नमस्कार मंडळी, माय मराठी UK तर्फे तुमचे सर्वांचे स्वागत. होप अँड प्रे यू ऑल आर डुईंग फाईन. ड्युरिंग दिस कोविड पॅन्डेमिक देर वॉज अ break in the My Talk season, and that's the reason we are seeing you after 6 months, almost 6 months now. So during this time, we did a short animation film on Corona, and thank you for your overwhelming support for that. So today, we are here with you with My Marathi UK's My Talk Season 2, Episode 9. This is brought to you by FutureBricks, a property investment platform in UK. So in this episode, we have a glamorous personality here, Mrs. India UK Classic winner, Shri Surve Sidhu. Welcome, Shri. Thank you, doctor. Thank you for having me here today. So Shri, आपल्या इथे we are just going to have a chat. And as you know, my talk is about a journey, like everybody's journey. So your journey from India to UK, so we'll have a chat on that. If you can let us know about the start which you had. I know you are IT professional and you have done your graduation from Mumbai and then you came to UK. So can you please let us know, viewers, how is it? Yes, doctor. As you rightly said, मी मुंबईचीच आहे. मुंबईच्या इथे एक स्मॉल टाउन आहे कल्याण. तो माझा जन्म कल्याणला झाला, स्कूलिंग पण कल्याणमध्येच झाली आहे माझी. आणि मी ॲक्च्युली फर्स्ट BSc केलं आणि नंतर BTech केलं इंजिनिअरिंगमध्ये. तर 2006मध्ये मला इथे येण्याची संधी मिळाली UKमध्ये ॲज अ प्रोजेक्टमध्ये. आणि मग जॉब आणि करिअर त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि जेव्हा म्हणजे स्कूलमध्ये होते, मी कॉलेजमध्ये होते, तेव्हा असं कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घेणं मला खूपच आवडायचं. लाईक म्हणजे ॲकॅडमिक्समध्ये तर आय थिंक मी थोडे ओकेच होते. आणि डान्स कॉम्पिटिशन म्हणा किंवा इवन फॅशन शोज पण मी केलेले ऑफिसमध्ये असताना. So you are trained Kathak dancer, is that correct? येस, आय एम ट्रेन कथक डान्सर. मी इयर 5मध्ये होते तेव्हा जेव्हापासून मी स्टार्ट केलेलं. आणि इथे येऊन म्हणजे UKमध्ये आता 1 year होईल मी बॅले पण शिकते आहे. आणि फर्स्ट एक्झाम पण आहे माझी आता बॅलेची. सो आय कॅन कॉल माय सेल्फ एज बॅलेरिना ॲज वेल. सो इथे मी IT प्रोफेशनल आहे आणि म्हणजे सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर असा माझा रोल आहे. एक फायनान्स कंपनी, रेप्युटेड फायनान्स कंपनीमध्ये इकडे मी काम करते आहे. So you're working as an IT professional, you continue with your Kathak training and training others as well here. Then you do other things here. How do you balance this thing in your day-to-day life? ॲक्च्युली मॉडरेशनमध्ये मी सगळं करते आणि आय रिअली लाईक माय सेल्फ टू बी फिट, हेल्दी. तर ते माझं जे पॅशन आहे डान्सचं म्हणा किंवा मी योगा पण करते. आणि मी योगा ॲट द एज ऑफ 17 करते. त्यामुळे आता जर तुम्ही माझ्या सोशल मीडियामध्ये जाल तर यू कॅन सी माय योगा पोस्ट एव्हरीथिंग. आणि टाईम मॅनेजमेंट भरपूर करायला लागते बिकॉज घर आहे, ऑफिस आहे. मला एक मुलगा आहे तो 9 yearsचा होईल. तर त्याचं स्कूल पण आता स्टार्ट झालेली आहे. मग त्याची ॲक्टिव्हिटीज वेगळ्या असतात. तर ते सगळं मॅनेज करून स्वतःसाठी टाईम काढणं हे खूप गरजेचं आहे सगळ्यांनाच असं मला वाटतं. तर मला म्हणजे असं लवकर उठण्याची खूप सवय आहे. त्यामुळे सकाळी आय एम डेडिकेटिंग मायसेल्फ टू योगा अँड अदर एक्सरसाइजेस. आणि इव्हिनिंगला मग त्याच्याबरोबर असते मी. So I know a few years back you did some ramp walk. What is it about? Oh, Can you tell us? Yeah, I think so. It was 2015. I did a ramp walk for a fashion show. Milap it was, and we were supporting a charity basically in India back home. So मला एक opportunity मिळालेली. From that place now, like apart from that, your activities are going on, extracurricular activities are going. You're passionate about dancing, IT profession, family, child, everything is there. And how did you know about Mrs. India UK and how did you go towards that journey? तर मिसेस इंडिया UK हे 4th सीझन आहे. तर जेव्हा फर्स्ट सीझन होतं आणि जेव्हा आय यूज टू सी ऑल द पोस्ट 2017 आय थिंक 2017 फर्स्ट सीझन होतं. तर 2017मध्ये म्हणजे असे फेसबुकवरती असे पोस्ट यायचे. तर मला एकदम
आनंद पण झाला आणि आश्चर्य पण झालं, अरे वा इकडे एक असं कॉन्टेस्ट सुरू झालेली आहे like कॉलेजची for the आठवण येत असेल. बरोबर, एकदम एकदम कॉलेजची आठवण आली. आणि नंतर मला नेहमी असं वाटायचं की मला एक संधी मिळायला पाहिजे, मी जायला पाहिजे अँड ऑल दोज थिंग्स. पण नंतर अगेन प्रायोरिटीज असतात आपल्या आपल्या, तर काय असं संधी मिळाली नाही. पण मागच्या वर्षी 2019मध्ये मी अप्लाय केलं होतं, रजिस्ट्रेशन केलं होतं. पण आय थिंक सो माझं ते डेट मिस झाली होती. 2 डेजच्या नंतर मी रजिस्ट्रेशन केलं. असं मला वाटलं की ठीक आहे, ॲक्सेप्ट करतील. So that was I think 19 झाली. 19मध्ये, हां 19साठी. नंतर मग हे ते मला नंतर कळलं की डिसेंबरमध्ये येतात हे फॉर्म्स. तर मग 2019च्या डिसेंबरमध्ये जेव्हा ह्याची ॲड आली तेव्हा मग मी म्हटलं नाही, हे प्रायोरिटी आता यावर्षी हेच आहे. अँड देन आय डेडिकेटेड. So you started preparing for this once you registered yourself for Mrs. India UK 2020. Started registered and then started preparing for that one. Absolutely. And during this process, suddenly the COVID pandemic came in. Yeah. So how did it challenge you, or how did it change the preparation for this? How was it? कोविड मला वाटतं आपल्या इकडे इंग्लंडमध्ये मार्च 23rd वॉज द लॉकडाऊन स्टार्टेड इन एंड ऑफ मार्च. हो हो. आणि ऑडिशन्स म्हणजे जानेवारीमध्ये झाले होते आणि आम्हाला म्हणजे फेब्रुवारीमध्ये कळलं की आय एम वन ऑफ द सिलेक्टेड वन. मग ओरिएंटेशन डे आमचं होतं मार्च 15ला. तेव्हा आम्ही सगळे भेटलो, मॅनेजमेंट टीम म्हणा, आमचे चॅरिटी पार्टनर्स, बाकीचे माझे जे सिस्टर्स, पॅजंट सिस्टर्स होते ते लोक. तर 23rd मार्चला जेव्हा अनाऊन्स झालं तर इट वॉज लाईक न्यू थिंग फॉर एव्हरी वन. सडनली इट वॉज, अँड वी हॅव टू लाईक मेक सम चेंजेस इन आवर रुटीन. एव्हरीथिंग. वी कांट स्टॉप बट वी हॅव टू चेंज. वी हॅव टू एक्सेप्ट दॅट. You have to accept the challenge. Good. तर तसंच ॲज अ टीमवर्क आम्ही सगळ्यांनी म्हणजे जे आम्ही फायनलिस्ट होतो, मॅनेजमेंट टीमनी इतकं आम्हाला सपोर्ट केलं. तर सगळं आमचे जे ट्रेनिंग होतं त्यांनी मस्त असं व्यवस्थित छान डिझाईन केलं आणि सगळं ऑनलाईन होतं, झूम मीटिंग्समध्ये होते. जे काही आमचे झाले ना ट्रेनिंग्स ते वीकेंडला होते. तर आधी लाईक दोन्ही वीक म्हणजे सॅटर्डे संडेला असायचे आमचे ट्रेनिंग्स. नंतर मग हळूहळू ओनली सॅटर्डे असं असे ट्रेनिंग्स आम्हाला देण्यात आले. Okay, on this note, let's see what some of the mentors, Aditi Gupta and other director mentors, say about you. Hello everyone, I'm Rose Maroc, Director of Mrs. India UK 2020. And Shri, first of all, well done and congratulations. Shri is a person who's dedicated, hardworking and very professional. I felt that her vision and her mission has been very clear throughout this journey, and I wish her all the very best in this coming raining year, and I'm pretty sure you're going to rock it. Hello everyone. I am Pradnya Punekar, winner of Mrs. India UK 2017. I would like to congratulate Bhagyashri for winning Mrs. India UK 2020. She has been excellent throughout the journey. She's put a lot of hard work, immense amount of efforts, and I would like to wish you all the best, Bhagyashri, for your journey ahead, and happy raining. So this is what they say about you. Fantastic. It's Thank you. so nice. Thank of you them. so nice much. of them. So what do you say about this? The whole experience was really exciting. Total new experience for me. I never thought that I would be backed up by such lovely founder and directors, and I should appreciate her for taking this so forward and training us to that level that we are sitting in front of you now. So that is I think it's an achievement, and I'm going to say that she's doing a brilliant job. Not only Aditi, it's like all her team, Rose Maroc, Queen Singh, she's a partner, Queen Singh, Rose Maroc, who is a director, Meghna Nile, she's a director. So whenever we used to call them for anything, आम्हाला काही प्रश्न असायचे, आम्ही ईमेल करायचो किंवा टेक्स्ट करायचो, व्यवस्थित ते समजवायचे. तर आम्हाला असं कधी वाटलं नाही की आम्ही एका मोठ्या पॅजंटमध्ये असं एंटर करतो आणि लेफ्ट अलोन असं कधी वाटलं नाही. तर रोज मेरॉक हे आमची डायरेक्टर आहे मिसेस इंडिया युकेची, अँड व्हेरी स्ट्रॉंग वुमेन, व्हेरी सपोर्टिव्ह थ्रू आउट जर्नी. त्यांनी छान आम्हाला गायडन्स दिलेला आहे आणि क्वाईट अप्रोचेबल. काही पण असायचं, शी इज लास्ट इयर्स विनर ॲज वेल, सो शी नो एक्झॅक्टली वॉट वी हॅड द कन्सर्न्स. आणि प्रज्ञा पुणेकर 2017च्या विनर आहेत, आणि शी इज ऑल्सो अ व्हेरी 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 इंटेलिजंट अँड स्मार्ट पर्सनॅलिटी आय हॅव मेट थ्रू दिस पेजंट. आणि शी ऑल्सो शेअर्ड हर स्टोरी and the project which she is doing, like Katha, which is really amazing what she is doing, and I would really best give my wishes to her actually. So nice of you.
When you are preparing for this final event or grand finale, coming to the event on the final day, how was your preparation? How did you feel on that day? Grand finale, it happened on the 16th of August. Before the grand finale, if I take you just one day before the grand finale, was a big round, like the massive scoring round, which is called as a preliminary round, where our journey was shared. The journey video was shared with the panel of judges, and there was Queen panel as well. So that was 40% scoring round. That round, I thought I did very good, so I was very confident on the finale day. So that gave me much more strong confidence मिळाला मला 16th ऑगस्टला. आणि 16th ऑगस्टच्या सकाळी मला एक वेगळाच आनंद होत होता की आज फिनाले आहे, आज मला परफॉर्म करायला मिळेल. ऑल गेअर्ड अप ॲब्सोल्युटली. टॅलेंट आउट होता सकाळी आमचा. आणि त्याच्यामध्ये मी फ्युजन केलेलं बॅले आणि इंडियन फ्री स्टाईल. तर मी जे कॉज सपोर्ट करते सेल्फ डिफेन्स फॉर वुमेन, त्याचं एक परफॉर्मन्स केलेलं, एक अटेम्प्ट केलेलं दाखवण्यासाठी. आणि म्हणजे ॲक्टचं नाव होतं आझादी द इंडिपेंडन्स. तर त्या ॲक्टवरती मी डान्स केलेलं. आणि नंतर आमचं कॅटवॉक राऊंड होता. आणि मग इव्हिनिंगला फायनल ते क्वेश्चन सेशन्स, जे क्वेश्चन अँड आन्सर जे होते ते. Fantastic, that was excellent. So now what we will do is, we would like to just share the winning moment with the viewers. Let's see that now. Winner of Mrs. India UK Classic 2020 is Bhagyashree Singh. Touched. I'm just getting that goosebumps again on that particular moment when my name was announced. I was in tears, but the tears was saying a lot. It was both happiness and the excitement which I had. आणि मला इतकं बरं वाटत होतं की मी जे काही मेहनत केली आणि जे काही मला अचीव करायचं होतं, ती ही मोमेंट होती. आणि आय वॉन्टेड टू लिव्ह अँड रिलिव्ह दॅट मोमेंट. I'm sure you will cherish this moment for your life now, and it might change your future journey of your life actually, isn't it? It is, yes, it is, yeah. Good, so nice of you. And what next now? so many things in my list. आता लिस्टमध्ये तर भरपूर आता अजून ॲड झालेले आहेत. तर जसं मी तुम्हाला म्हणाले, सोशल कॉज जे माझं आहे, वुमेन्स सेल्फ डिफेन्सचं जे मला फॉरवर्ड करायचं आहे, तर मी स्वतःच एक वुमेन सेल्फ डिफेन्स सेंटरमध्ये जॉईन करणार आहे. स्वतःच ट्रेनिंग पण घेणार आहे. आणि मी प्रमोट करणार आहे की मोर अँड मोर गर्ल्स, लेडीज पण म्हणा तुम्ही, गर्ल्स ह्यांनी यायला पाहिजे, सेल्फ डिफेन्स शिकायला पाहिजे स्वतःसाठी, स्वतःच्या कसं आपण स्ट्रॉंग राहू शकतो. आणि इंडियामध्ये सुद्धा मी 2-3 सेंटर्सला अप्रोच केलेला आहे. त्या सेंटर्समध्ये फ्री ट्रेनिंग दिली जाते मुलींना. तर होपफुली माझा जो मेसेज आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि मोर अँड मोर गर्ल्स सेल्फ डिफेन्सचं एज्युकेशन घेतील. Absolutely. You yourself are a strong lady. You know Kathak, you know self-defense, and you're going to teach others as well to be stronger. So I'm sure with the crown, responsibility, your passion, everything, you will achieve whatever you have thought about. So we wish you all the best. And from on behalf of My Marathi UK, we thank you for coming and talking to us on this My Thank you, Talk Dr. show. मला इथे बोलायल्याबद्दल. Thank you. And just would like to share a small memento with you. Oh, thank you. Thank you.